नमस्कार. नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सध्या तुम्हाला माहिती आहे दैनिक पुढारी कस्तुरी क्लब कडून एक छानसा सेगमेंट सुरू आहे, मी कस्तुरी मी दुर्गा. आणि स्त्री शक्तीची वेगवेगळी रूपं आपल्याच या सगळ्या अवतीभोवती आपल्याला बघायला मिळतात आणि त्यातल्याच वेगवेगळ्या अशा ज्या कर्तबगार स्त्रिया आहेत त्यांना आपण भेटतो आहोत आणि त्यांच्या कामाचा जो काही आलेख आहे तो तुमच्यासमोर मांडतो आहोत. सो आज आपण आलो आहोत इथे. आपल्या बरोबर आहे डॉक्टर सौ सरोज संजय शिंदे. नमस्ते. आता मी सगळं बोलण्याच्या आधी आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या कामाबद्दल जाणून घेऊया. आपल्या कोल्हापूरमध्ये खूप अतिशय प्रसिद्ध अशा ज्या गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यातलं हे एक नाव आहे. तर डॉक्टर, मला तुम्हाला विचारायचं आहे की हेच क्षेत्र आधी निवडायचं आहे आपल्याला, हे कसं काय ठरवलं तुम्ही? बेसिकली माझ्या घरामध्ये पहिल्यापासून ना खूप शिक्षणाचं वातावरण होतं. म्हणजे शिक्षण आणि शिक्षण ह्यालाच प्राधान्य होतं आमच्या लहानपणापासून. माझी आई शिक्षिका होती आणि त्यामुळे खूपच शिक्षणाचं वातावरण होतं. आणि एक साधारण 5वी मध्ये आम्हाला शाळेत गेल्यानंतर आमच्या शाळेत गेल्यानंतर टीचरनी विचारलं की प्रत्येकीला विचारतात तुझं हे सांग, नाव सांग, हे काय करायचंय वगैरे. तेव्हा मी सांगितलं होतं की मला डॉक्टर व्हायचंय. 5वीत माझं माइंड क्लिअर होतं की मला डॉक्टर व्हायचंय. फार डॉक्टर कशाची होणार किंवा नंतर एक्झॅक्टली काय करणार हे तेव्हा कळत नव्हतं. पण डॉक्टर एक होणं हे मनात मात्र तेव्हापासून ठाम होतं. अच्छा. आणि कदाचित ते इतकं मनात रुजलं होतं की प्रत्येक नंतरची शैक्षणिक जी माझी करिअर आहे ती त्यानुसार घडत गेली. वा. आणि तेच एक एम ठेवलं होतं आयुष्यात की आपल्याला चांगलं डॉक्टर व्हायचंय. आणि त्याप्रमाणे मग तो अभ्यास, ते कष्ट करण्याची तयारी आणि किंबहुना पेरेंट्सना आपल्यापेक्षा जास्त आपली कल्पना असते. माझी तेव्हा आम्ही 3 बहिणी. माझी मोठी बहीण इंजिनियर आहे, BTech MTech आणि PhD आहे. मी गायनेकोलॉजिस्ट आहे. आणि माझी धाकटी बहीण CEO आहे वर्ल्ड नेट सर्व्हिसेसची. शी इज MCom, ICW and CA and MBA. शी इज ऑल्सो लिडिंग अ व्हेरी बिग कंपनी. त्यामुळे आईला असं, आई वडिलांना नेहमी वाटायचं की आय एम व्हेरी फिट फॉर टू बी अ डॉक्टर. मे बी लहानपणापासून भरपूर पेशन्स होता आणि एक उमेद होती काहीतरी कष्ट करण्याची. त्यामुळे मला वाटलं की असं होत गेलं आणि त्याप्रमाणे माझी पावलं पडत गेली आणि मी या व्यवसायाकडे. पण मग या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सपोर्ट कुणाचा, आज कुणाचं नाव तुम्हाला लगेच आठवणीने घ्यावं असं वाटतं? आई बाबा तर मला कळलं. तसं बघितलं तर मेडिकल होईपर्यंत तर नक्कीच पेरेंट्सचा भाग होता. इवन माझ्या घरात माझे काका मला खूप सपोर्टिव्ह होते. आता ते पण नाही आहेत कारण मी 11वी 12वी काकांकडे राहिले होते इथे कोल्हापूरला. त्यामुळे तेही सपोर्टिव्ह होते. आणि MBBS झाल्यानंतर मात्र जेव्हा म्हणजे माझं लग्न झालं ते असं 2 वेगळ्या क्षेत्रातली लोक आम्ही एकत्र आलो. म्हणजे मी मेडिकल आणि माझे मिस्टर आर्मीत होते. लव्ह मॅरेज? इट्स अ लव्ह मॅरेज. आम्ही फॅमिली फ्रेंड्स होतो. अच्छा अच्छा. त्यामुळे आणि तेव्हा माझं स्वप्न असं होतं की जेव्हा माझं लग्न झालं की मी पण आर्मी जॉईन करणार. सो आय वॉज प्रिपेरिंग फॉर आर्मी एंट्रन्स. आणि ऑलमोस्ट होणार होतं. पण देन माय हजबंड ही हॅड अ व्हेरी ब्राईट करिअर इन आर्मी बट ही डिसाइडेड टू क्विट आर्मी. त्यामुळे मग देन ही सेड की नाही आता मी आर्मी सोडणार आहे. सो देर इज नो पॉईंट यू जॉईनिंग आर्मी. मग मी माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आले. अच्छा. दॅट टाइम आय हॅड अ बेबी. म्हणजे बेबी 2 वर्षाची असताना मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करायला आले. मी गायनिकमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. सो नंतरच्या माझ्या करिअरमध्ये माझा नक्कीच सपोर्ट होता हजबंडचा हे सगळं करण्यामध्ये. इव्हन माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही लौकिक अर्थाने बरेच किंवा एक ट्रेंड असतो सगळ्या डॉक्टरांचा की पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर थोडंसं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जॉब करा, इकडे जॉब करा. पण मी ऑलरेडी जेव्हा ओरिसामध्ये वगैरे होते तेव्हा मी ट्रायबल एरियात खूप काम केलं होतं. अच्छा. बरं. आणि ओरिसा तेव्हा तर इतकं मागास राज्य होतं की त्या राज्यामध्ये जिथे माझ्या मिस्टरांची पोस्टिंग होती गोपालपूर म्हणून, त्या अख्ख्या डिस्ट्रिक्टमध्ये एकच गायनेकोलॉजिस्ट होते. अच्छा. बरं. अख्ख्या डिस्ट्रिक्टमध्ये एक गायनेकोलॉजिस्ट होते. आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये लिटरली नाही का म्हणजे पोरिंग असायचे पेशंट्स. म्हणजे शक्यच नव्हतं ते एका डॉक्टरला. सो आय वॉज वर्किंग देअर फॉर 1.5 years ॲज अ गायनेकोलॉजिस्ट. पण म्हणजे दिवस आणि रात्र म्हणजे दिवसाला त्या एका हॉस्पिटलमध्ये 50-60 डिलिव्हरी व्हायच्या.
आणि ते इतकं मागास होतं की तिथं अशी अँटीनेटल केअर वगैरे काही जास्त नसायची, हार्डली. त्यामुळे बरेचसे पेशंट कॉम्प्लिकेशन्स मध्ये. अरे बापरे. खूप कॉम्प्लिकेशन्स तेव्हा पहिली. तेव्हा खूप काम केलं, डोंगरा एवढं काम केलं. तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनला आल्यानंतर ऑलरेडी म्हणजे माझा प्रॅक्टिकल बेस झाला होता तिथे. आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझे पीजी टीचर होते डॉक्टर संतू म्हणून. ते माझ्या हस्बंडला एकदा म्हणले की शी इज व्हेरी फिट फॉर प्रायव्हेट प्रॅक्टिस, तुम्ही त्यांना जॉबमध्ये अडकू नका. आणि तो एकच तेवढा पॉईंट आम्ही लक्षात घेऊन इमिजिएटली पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्या आम्ही हॉस्पिटल चालू केलं. तुमच्या आव्हानचा खूपच मोठा. हे सगळं जेव्हा मी ऐकते ना तेव्हा मला लक्षात येते की काम करण्याची, प्रचंड तुमची कष्ट करण्याची तयारी. आपण मनातून खूप जरी प्रत्येकीची तयारी असली ना, आता आपण नवरात्रीच्या निमित्ताने हे सगळं बोलतो आहोत, सगळ्या मैत्रिणी आपल्याला ऐकतात, प्रत्येकीची इच्छा असते की मला खूप काम करायचं पण स्टॅमिना पुरत नाही. काय तुमचं सिक्रेट काय आहे मग? आधी स्टॅमिना म्हणजे मला आता तर इतक्या वर्षानंतर तर डेफिनेटली वाटतं की जर मी शाळेमध्ये एक 8वी पासून खेळ खेळले, म्हणजे सध्याच्या ह्याच्यातला मला फार फरक जाणवतो की म्हणजे ज्या काळात मी 10वी वगैरे केली, म्हणजे 82-84 साली किंवा त्याच्या आधी माझं शिक्षण, शालेय शिक्षण, आपल्या हेल्थचा पाया तिथेच घातला जातो असं मला नक्कीच वाटतं शाळेमध्ये. म्हणून मी माझ्या अगदी डे 1 पासून म्हणजे असतावेत माझ्या पेशंटला मी असं तेच सांगते की तुमच्या मुलाला खेळू दे, भरपूर खेळू दे, अभ्यास होत राहतो. पण सध्या ते क्लास, ट्युशन्स आणि ह्याच्यामध्ये मुलं इतकी भरडली जातात ना की त्यांना तो खेळ खेळायलाच वेळ नसतो. बरोबर आहे. आणि तिथेच मूळ त्यांचं हेल्थ खराब होतं. म्हणजे भरपूर खेळावं आणि भरपूर अभ्यास करावा. कारण त्या काळामध्ये कसं बाकीचं तुम्हाला काही नसतं, टेन्शन नसतं, घरातलं वगैरे टेन्शन. हे तुम्हाला 2च गोष्टी अपेक्षित असतात. एकदा तुम्ही शाळेत म्हणजे तुमचा अभ्यास नीट करावा, को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कराव्या तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे खेळावं, हेल्थ चांगली करावी. आता आपण थोडं पुढे जाऊया आपल्या ह्याच्याकडे, आणि मला विचारायचं की तुमची जी प्रॅक्टिस आहे ती किती वर्ष सुरू आहे? आता माझी 25 वर्ष प्रॅक्टिस झाली इथे. आणि आर्मीमध्ये असताना मी 3 वर्ष केली. त्यामुळे तशी माझी गायनिकचीच प्रॅक्टिस आता 25 वर्ष पूर्ण झाली मला करून. आधी माझं छोटं हॉस्पिटल होतं 8 बेडचं, आता इथे 30 बेडेड फुल फ्लेज हॉस्पिटल आहे. ओके. आता तुमची ही जी स्कीम आहे की सगळ्या वयोगटातल्या स्त्रियांना एकाच छताखाली उपचार, बरोबर, हे काय आहे नेमकं? आपण आता जनरली तुम्ही कुठल्याही लेडीजना विचारा तर त्यांना तुम्ही जर प्रश्न विचारलात की तुम्ही डॉक्टरकडे कधी जाता, 99.99% लेडीज सांगतात की आम्हाला काही त्रास झाला की जातो. बरोबर. मग मला रेट्रोस्पेक्टिव्हली असं कायम वाटतं की त्रास का होतो. म्हणजे आता मी जवळजवळ मोर दॅन 150 स्कूल्समध्ये आतापर्यंत या आपल्या पेरिफेरीच्या स्कूल्स अँड कॉलेजेसमध्ये जाऊन मुलींना एज्युकेट करण्यासाठी लेक्चर्स दिलेली आहेत. म्हणजे सातारा, सांगली, कराड या भागात आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये बऱ्याच ठिकाणी केली. तर मला प्रत्येक वेळेला गेलं ना की मुली इतक्या प्रश्न विचारतात, म्हणजे त्यांच्या मनात असतात काही प्रश्न पण त्याची उत्तरं नसतात. मग मला गेले 3-4 वर्षात असं जाणवलं की समजा माझ्याकडे एक 40 वर्षाची बाई विथ प्रॉब्लेम आली किंवा एक 25 वर्षाची तरुण मुलगी आली आणि तिला प्रेग्नन्सी होत नाहीये किंवा तिला प्रेग्नन्सी झाल्यावरचे प्रॉब्लेम्स येतात, तर हे सगळं विचार केल्यावर असं विचार येतो की ह्यांना एकतर अज्ञान पहिली गोष्ट, आणि दुसरं त्या वेळच्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं असतं. त्यांनी म्हणजे त्यांच्या घरच्यांनी. मग असं वाटतं की ह्यातले कितीतरी प्रॉब्लेम करेक्टिव्ह होते जे आपण आधी केले असते, तर मग त्यांना हे प्रॉब्लेम झाले नसते. आता तुम्ही सध्या बघा, जसं बरेचसे डॉक्टरही सांगतात, एस्पेशली इन सिटी एरिया ओबेसिटी इज सच अ बिग प्रॉब्लेम मुलींमध्ये. म्हणजे बऱ्याच वेळेला आई आणि मुलगीमध्ये आईच जाड असते, मुलगी जाड असते, आई बारीक असते. मग त्यांना ते मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम, मग त्या लग्न झालं की त्यांना मुलं व्हायचे प्रॉब्लेम, मुलं प्रेग्नन्सी झाले की डिलिव्हरीचे प्रॉब्लेम, मग त्यावेळी BP वाढणे, शुगर वाढणे, मग सिझेरियन का होतात असं लोक म्हणतात आली. पण हे पेशंटनी क्रिएट केलेलेच प्रॉब्लेम असतात. तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स बघितलं ना तर खेडेगावातल्या मुलींचं सिझेरियनचं प्रमाण शहरातल्या मुलींपेक्षा खूप कमी आहे. कारण त्यांची ओबेसिटी नसते, त्या ऍक्टिव्ह असतात. मग हीच बरीचशी कारणं, म्हणजे तुमचे वजन वाढणं, बाहेरचं खाणं,
पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असणं, ही सगळ्या गोष्टी ह्या आधी ट्रीट न केल्यामुळे जशा पायलअप होत गेलेल्या असतात, वाढत गेलेल्या असतात. म्हणून मी असं डिसाईड केलं की वी शुड स्टार्ट काउन्सिलिंग पेशंट सिन्स हर प्युबर्टी. किंवा काही जर जमलंच अगदी, म्हणजे मुलीबरोबर आईबरोबर जर छोटी मुलगी आली 6-7 वर्षाची, तर आम्ही आईला बाहेर घेऊन तिला सांगतो की तुझ्या मुलीला आता भरपूर खेळू दे, तिचं प्युबर्टीचं एज जवळ आले, त्याच्या आधीच तिची उंची वाढेल. एकदा प्युबर्टी रीच झाली, पिरियड्स आले की उंचीचं जे ग्रोथचा रेट असतो तो कमी होतो. मग हे तेव्हापासून जर एकदा आता काही पेशंट येतात, पिरियड सुरू झालेत मॅडम पण एवढीच उंची आहे, आता काय करू, आता काहीच करू शकत नाही तेव्हा जास्त. म्हणून आम्ही असं ठरवलंय की येणाऱ्या ओपीडीत बसणाऱ्या पेशंटचा वेळ नाही वाया घालवायचा. त्यांच्या एज ग्रुप प्रमाणे माझी जी डॉक्टर ट्रेंड आहे ती त्यांना कन्सल्ट करते. अच्छा. इट इज फ्री ऑफ कन्सल्टेशन. तुम्ही घ्या, त्यातल्या एक 20-25% तरी बायका ते घेतात. आता समजा प्युबर्टीतली मुलगी आली, तिच्या त्रासासाठी आली, तर तिला सर्व्हायकल कॅन्सर होऊ नये म्हणून निघालेलं वॅक्सिन याची माहिती द्यायची बसून 5 मिनिटं. समजा तिला काहीच होत नाही पण तिची आई आली, तर वेटिंग मध्ये जो अर्धा पाऊण क्लास जातो त्या आईला ही माहिती द्यायची. अशा प्रत्येक स्टेपवर आम्ही ती पेशंट आणि तिच्या आलेल्या रिलेटिव्ह बद्दल आम्ही जागरूक करतो. आता समजा पेशंटची आई आली, पेशंट आहे 25 वर्षाची, आई आहे 50 वर्षाची, तर तिला सर्व्हायकल कॅन्सरच्या विषयी पॅप स्मिअर केलाय का, मॅमोग्राफी केली आहे का, पिरियड्स गेले तर जातानाचे त्रास आहेत का, हाडे ठिसूळ आहेत का, चालताना त्रास होतोय का, हे सगळं ऑब्झर्व करून आम्ही त्यांना काउन्सिल करतो की तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यामुळे मुलगी एकदा प्युबर्टी एज आल्यानंतर तिचा मेनोपॉज होईपर्यंत किंवा त्या आम्ही त्यांना अज्ञानातल्या ज्या गोष्टी असतात त्या त्यांना काउन्सिल करत राहतो. सो वी कॅटेगराईज देम प्री प्युबर्टी, प्री मॅरेज काउन्सिलिंग. प्री मॅरेज काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे पेशंटचं तेव्हा हिमोग्लोबिन नीट आहे का, म्हणजे ती थोडक्यात आई होण्यासाठी समर्थ आहे. ह्याच्यामध्ये जर आपण आधीच बघितलं ना तर प्रेग्नन्सी झाल्यानंतरचे बरेचसे प्रॉब्लेम आपण टाळू शकतो. तिला थायरॉइडचा त्रास आहे का, रुबेलाचा त्रास आहे का, आणि ब्लड ग्रुप कुठला आहे, नंतर तिचं हिमोग्लोबिन किती, ह्या सगळ्या गोष्टी आधी 1-2-3 महिन्यात करेक्ट केले ना तर राहतानाच गर्भ चांगला होतो. त्यामुळे मिसकॅरेजेसचे प्रॉब्लेम कमी येतात किंवा गर्भ हेल्दी तयार व्हायला मदत होते. तर ह्या स्टेजचे जसं प्री मॅरिटल, मग मॅरेज झाल्यानंतर मुलं होईपर्यंत तर तेव्हा ते येतातच. मोठा महत्त्वाचा काळ असतो डिलिव्हरी झाल्यानंतर. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर आपलं सगळंच आयुष्य संपलंय असं बऱ्याच बायकांना वाटतं, तसं नसतं. शी शुड बी अगेन कम बॅक टू नॉर्मल. शी शुड कम बॅक टू नॉर्मल. त्यासाठी तिचं काउन्सिलिंग करणं, तिला एक्सरसाइज बद्दल माहिती देणं, कसे एक्सरसाइज करायचे, किती करायचे, कधीपासून करायचे, हे सगळं आम्ही पुढेपर्यंत त्यांना नेण्याचा प्रयत्न करतो. सो दिस इज लाईक आय सेड की एकदा आलं की प्रत्येक स्टेजला तिला जागरूक करणे. वा, मस्त. म्हणजे फक्त मला असं वाटतं की फक्त प्रोफेशनल ॲटिट्यूड न ठेवता त्यांनी सेवाभावी वृत्तीनं हे सांगितलेलं आहे की ओपीडी मध्ये बाहेर ज्या आपल्या बसलेल्या मैत्रिणी आहेत तर त्यांना सुद्धा हे काउन्सिलिंग करणं हे त्यांनी स्वतःहून स्वीकारलेलं एक व्रत आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप छान गोष्ट आहे. मला अजून एक विचारायचं डॉक्टर की बऱ्याच वेळेला असं म्हणलं जातं की डॉक्टरांच्याकडे गेलो ना आपण डिलिव्हरीसाठी की सिझेरियनच करतात, पण तुमचा कल हा जास्ती करून नॅचरल साठी आहे असं मला कळतंय. सो त्याच्याबद्दल काय सांगताय? नॅचरल हे नॅचरल, हा माझा रूल आहे. नॅचरल हे नॅचरल. स्त्रीचं शरीर हे कसं जसं या संपूर्ण विश्वामध्ये म्हणजे सगळेच प्राणी मात्र मॅमल्स म्हणजे तसंच फिमेल कशासाठी तिचं शरीर बनलेलं असतं, फॉर रिप्रोडक्शन. त्या दृष्टीने तिचं शरीर बनलेलं असतं, त्या दृष्टीने तिचं शरीर नंतर प्रेग्नन्सी राहिल्यावर त्याच्यामध्ये बदलाव घडतं. हे सगळं नैसर्गिक आहे. आणि दिवसेंदिवस सगळीकडेच आपण ऐकतो. आता हे करोनाच्या काळामध्ये तर सगळ्यांना कळलं की निसर्गापासून आपण किती दूर गेलो आणि आता किती बॅक टू नॉर्मल आलो, आणि ते नाऊ वी आर एन्जॉईंग दॅट पार्ट ऑफ द नेचर. तसं माझं असं म्हणणं असतं की गर्भधारण होणं ही नैसर्गिक क्रिया आहे आणि ती नैसर्गिकरित्याच ती पार पाडली पाहिजे. हे एक बेसिक असल्यामुळे मी मॅक्झिमम नैसर्गिक डिलिव्हरीचा च्या बाजूनी असते. बरेचसे पेशंट आता थोडेसे यू कॅन से वी कॉल गुगल डॉक्टर्स. थोडंसं न्यू जनरेशन प्रमाणे बोललं तर सगळं गुगलवर बघून येतात, अर्धवट नॉलेज घेतात, मग त्यांना भीती असते
किंवा थोडंसं हल्ली मुलींचं वय फर्स्ट प्रेग्नन्सीचं वाढलंय, 30 इयर्सच्या पुढे गेलेले असतात. तर ह्या सगळे काही ऑड प्रॉब्लेम आले तर मग मात्र जेव्हा अगदीच पर्याय नसतो तेव्हा सिझेरियन केलं जातं, पण नॉट ॲज अ ऑप्शन. आणि कधीही म्हणजे मी म्हणत नाही सिझेरियन इज अ बॅड थिंग, नॉट ॲट ऑल. इट्स व्हेरी सेफ प्रोसिजर, इट्स अ लाईफ सेव्हिंग प्रोसिजर फॉर मदर अँड बेबी, पण ती लाईफ सेव्हिंगच असावी. नैसर्गिक डिलिव्हरी झाल्यानंतर जेवढं तुम्ही अगदी फ्री असता म्हणजे मुवमेंट्स वाईज किंवा सर्व वाईज, शेवटी सर्जरी ही सर्जरी आहे. सर्जिकल रिस्क ही प्रत्येक ऑपरेशनमध्ये असते, तशी ह्याही ऑपरेशनमध्ये असू शकते. बरोबर. त्यामुळे माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की तिने नॉर्मलच व्हावं. अगदीच जेव्हा पर्याय नसतो तेव्हा सिझेरियन हे नक्की केलं जातं टू सेव्ह द लाईफ. ओके, गुड. सो डॉक्टरांचा हाही व्ह्यू खूप चांगला आहे. अदरवाईज बऱ्याच जण म्हणतात की नाही गेलं की आता सिझेरियन करतातच वगैरे, उलट डॉक्टरांचंच म्हणणं आहे की नाही नॅचरल ते नॅचरल. ओके, आता मला आणखीन जरा जाणून घ्यायला आवडेल की आपल्याकडे वेगवेगळ्या फॅसिलिटीज कोणकोणत्या आहेत. फॅसिलिटीज तसं मी आता तुम्हाला जे सांगितलं की पहिल्यापासून एकतर सगळं त्यांचं काउन्सिलिंग आपण करतो, त्यानुसार त्यांना ट्रेन त्यांची म्हणजे इन्व्हेस्टिगेशन्स करतो, त्यांना त्याचे सल्ले देतो. हा एक मेन गोष्ट. पेशंट ॲडमिट झाली तर आपल्याकडे समाज हा कसा आहे, समाजामध्ये प्रत्येक आर्थिक स्तर असतात. प्रत्येक आर्थिक स्तराला त्यांच्या कम्फर्ट झोनप्रमाणे आम्ही राहण्याच्या सोयी देतो. ओके, म्हणजे जसं गरिबांसाठी करावं तसं माझं आणखीन एक स्पष्ट मत आहे की लाख लोकांचा पोशिंदा जो असतो तो माणूसही कम्फर्टेबल करावा. आणि जो माणूस असा जर त्या व्यक्तीची डिमांड असेल की हां मला थोडं कम्फर्ट पण पाहिजे, तर तो कम्फर्टही दिला जातो. सेवेमध्ये कुठलाही बदल नसतो, पण गरीब लोकांपासून मध्यमवर्गीय लोकांपासून ते श्रीमंतापर्यंत ज्यांना जसे अफोर्डेबल इच्छा आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना राहण्याच्या सोयी व्यवस्थित देतो. ही बेसिक झाली. स्वच्छता अतिशय काटेकोरप्रमाणे सांभाळली जाते. कुठल्याही स्टेजला, कुठल्याही दिवशी, कुठल्याही तासाला तुम्ही आलात तरी स्वच्छता ही पूर्णतः दिली जाते त्यांना. प्लस आमच्याकडे वेदनाविरहित प्रसूतीचं प्रमाण खूप जास्त आहे. अच्छा, म्हणजे जसं आपण म्हणतो की जसं जनरेशन वाईज जास्त लक्झरी मिळत गेल्यानंतर त्यांना साध्या गोष्टी सुद्धा पेनफुल वाटतात. मग तिथं तर नैसर्गिक कळा म्हणजे खूपच आहे. मग अशा वेळेला एक अतिशय चांगलं टेक्निक आहे जे शास्त्रीय आहे, ज्याच्यामध्ये वेदनाविरहित प्रसूती केली जाते. त्याच्या नॅचरल. ओके, डिलिव्हरी नॉर्मल पण वेदना ब्लॉक केल्या जातात. ओके, त्यामुळे कळा येत राहतात पण त्यांना जाणवत नाही. अच्छा. आणि त्यामुळे ती स्त्री तिची नॉर्मल क्रिया सगळी व्यवस्थित होते, डिलिव्हरी पण नॉर्मल होते, पण तिला शेवटपर्यंत कळा जाणवत. आणि त्यामुळे कदाचित नॉर्मल डिलिव्हरी चा रेट हा जास्त आहे माझ्याकडे, कारण आम्ही वेदनाविरहित प्रसूती हा त्यांना ऑप्शन देतो, विच इज खूप सेफ आहे. तो बाळाला आणि आईला दोघांनाही सेफ असतो. आणि ती फॅसिलिटी आम्ही इथे कायम देतो आणि मी 2002 पासून त्या करते. अच्छा, गुड. आणि ती एक फॅसिलिटी झाली. प्लस आमच्याकडे पूर्ण दुर्बिणीतल्या शस्त्रक्रिया केल्या जातात, इनफर्टिलिटीची ट्रीटमेंट केली जाते. एक्सपेशली जर विचारलं तर मी जास्त म्हणेन की आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजी बॅड ऑब्स्टॅटिक हिस्ट्री, म्हणजे साधारण ज्यांच्यात 1, 2, 3, 4, 5 अशी अबॉर्शन झालेली असतात आणि लाईव्ह एकही बेबी नाही, अशा पेशंटचं ट्रीटमेंटचं आमचं रेकॉर्ड ब्रेकिंग आहे. म्हणजे माझ्याकडे असे 3 ते 4 पेशंट आहेत की ज्यांना पहिले 7 ते 8 बेबी होऊन गेलेत किंवा अबॉर्शन झाले, पण त्यांना म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये लाईव्ह बेबी झालेले आहेत. जे म्हणजे मी पहिली जी होती तिला तर 7 बाळानंतर गेली बाळं. 8वं झाल्यावर मी तिला म्हटलं होतं तू या बाळाचं नाव श्रीकृष्ण ठेव, कारण कंसाने 7 बाळं मारल्यावर जसं झालं होतं तसं. आणि आम्ही तो क्षण एवढा सेलिब्रेट केला होता. अजूनही ती पेशंट माझ्याकडे येते, गडिंग्लजची आहे, अजूनही बाळ घेऊन येते. तेवढं बाळ ते आता ते मला वाटते 9 ते 10 वर्षाचं. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत की ज्या माझ्याकडे जास्त मी म्हणेन फॅसिलिटी किंवा आमची ट्रीटमेंट आहे. शिवाय आपल्या हॉस्पिटलचा आणखीन एक रेकॉर्ड आहे, म्हणजे ते 2016ला झालं होतं.
5 किलोचं बाळ नॉर्मल डिलिव्हरी झालं. काय सांगताय? बापरे. नॉर्मल 5 किलोच्या बाळाचा रेकॉर्ड आहे, पण नॉर्मलचं नाही. आणि मदर अँड चाइल्ड आर व्हेरी हेल्दी. तो एक आपल्या हॉस्पिटलचा एक चांगला हे माइलस्टोन यू कॅन से. आणि ह्या अशा बॅड ऑब्स्टेटिक हिस्ट्रीवर आपलं खूप काम आतापर्यंत झालेलं आहे. खूपच छान. म्हणजे वेगवेगळ्या फॅसिलिटीज आणि सगळ्यात महत्त्वाचे पेनलेस नॉर्मल डिलिव्हरी ही होतीये, हेही आजकालच्या मुलींना खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की त्यातून पुन्हा बाळ आणि आई दोघेही सेफ राहतात. ओके. अजून एक मला असं खूप छान तुमचे वैशिष्ट्य वाटतं हॉस्पिटलचं की इथे सगळा लेडीज स्टाफ आहे. सो त्याबद्दल काय सांगायचं? कसं माहिती, जरी आता आपण अगदी स्वतःला खूप ऍडव्हान्स समजलो किंवा मुली झाल्यात वैचारिक ऍडव्हान्स झाल्यात, पण तरी सुद्धा म्हणजे आता मेल गायनोकॉलॉजिस्ट ऑब्जेक्ट घेतील, पण बऱ्याचशा 90% तरी लेडीज म्हणतात की वी आर कम्फर्टेबल विथ अ लेडी डॉक्टर. म्हणजे जेंट्स मेल गायनेकोलॉजिस्ट आहे, दे आर ऑल्सो सक्सेसफुल, दे आर डुईंग वेल, पण त्यांना थोडंसं कम्फर्ट वाटतं. आणि मला असं जाणवतं की पेशंट जेव्हा ॲडमिट होतो ना, तेव्हा डॉक्टर ॲडमिट झाल्यानंतर म्हणजे समजा डिलिव्हरी झाली, एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर माझा त्यांचा कॉन्टॅक्ट दिवसात 1-5 मिनिटच येतो. पण हा जो आमचा दिवसभराचा स्टाफ आहे, सिस्टर्स, आया, ह्या त्यांच्या दिवसभर कॉन्टॅक्टमध्ये असतात. आणि ती प्रायव्हसी किंवा सिक्रेसी मेंटेन व्हावी, त्यांना कम्फर्टेबल वाटावं बेबीला घ्यायला, बेबीला ट्रेन करताना. म्हणून मी डे 1 पासून सर्व म्हणजे 100% लेडीज स्टाफ ठेवला. वा. त्या पण असं मी तर प्राऊडली आणखीन एक सांगेन की आमची इफिशियन्सी मे बी वाढली लेडीज स्टाफ ठेवल्यामुळे. येस येस. पण एवढ्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी, कारण नेहमीच म्हणतात की डॉक्टर हा देव असतो आणि तुम्ही तर एवढे सगळे जीव जन्माला घातलेले आहेत. आईसाठी काय, त्या संपूर्ण फॅमिलीसाठी तुम्ही देवाच्याही वरचं जे काही असेल ते असणार आहात. ओके. फॉरेन कंट्रीजमध्ये पण तुम्ही ट्रीटमेंट्स दिलेले आहेत. म्हणजे मध्यंतरी एका कंपनीतर्फे आम्हाला कॅम्पला नेत होते ते, तर तसं मी साऊथ आफ्रिकेमध्ये दिलं, बुडापेस्ट म्हणजे तिथे एकदा गेलो होतो आणि तिथे मी 15 दिवस कॅम्प केला. आणखी जॉर्डन केलं. जॉर्डन इज सच अ म्हणजे हे कंट्रीज तसे, बुडापेस्ट तरी थोडा हंगेरी वगैरे, पण तिथेही कधी वाटलं नव्हतं की युरोपियन कंट्रीजमध्ये एवढी पॉवर्टी असू शकते. आणि जॉर्डनमध्ये तर फारच म्हणजे इतकं जीव असा तुटला माझा प्रॅक्टिस करताना की असं वाटलं आपण नंदनवनात आहोत तिथे. आणि जिथे आम्ही काम केलं म्हणजे तेव्हा मी 3 आठवडे काम केलं जॉर्डनमध्ये, तेव्हा सिरियामधले मायग्रेटेड लोक आले होते, खूप 15 लाख मायग्रेटेड लोक होते. आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही, आपल्या इथला झोपडपट्टीवाला माणूस सुद्धा त्यांच्याप्रमाणे खूप श्रीमंत असेल. इतके ते मायग्रेटेड सिरियन वॉर मधनं आलेले. त्यांची झोपडी म्हणजे फक्त 4 बांबू आणि वरती 1 कपडा, 4ही बाजूनी उघडं. आपल्या झोपड्या निदान 4ही बाजूनी झाकलेले असतात. इतकी गरीब अवस्था चांगल्या चांगल्या घरातल्या लोकांवर पण ती वेळ आली. त्यामुळे तिथल्या बायकांचे सगळे चेकिंग, त्यांना औषधं देणे मुलांना, हे आम्ही म्हणजे दिवसाला आम्हाला प्रत्येक डॉक्टरला नॉट लेस दॅन 100 to 150 पेशंट बघायला लागले. बापरे. आणि त्या बायका म्हणजे आधी तर बोलणं कळत नव्हते, इंटरप्रिटर होते, पण त्या आधी रडायच्याच की आपल्याला कोणतरी विचारायला आलंय डॉक्टर. आणि किती स्त्रियांचे प्रॉब्लेम असतील, मला तर कल्पनाच पहिले 2 दिवस तर मीच डिप्रेशनमध्ये गेले की ह्या बायका त्या झोपडीत राहतात म्हणे सो कॉल्ड, कशा स्वतःला सांभाळत असतील आणि कशा मुलांना सांभाळत असतील. पण तेव्हा आम्ही जे काम केलं ना त्याच्यानंतर तर मला असं वाटलं की आपण किती अननेसेसरी लोक इकडे नावं ठेवतात आपल्याकडे, आपण नंदनवनात आहोत. आणि आपल्याकडे डॉक्टर फॅसिलिटी आहे, गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज आहेत तिथे, तर ते फारच कमी होतं. नक्की. आता हा सध्याच्या आपण नवरात्रीच्या निमित्तानं बोलतो, स्त्री शक्ती वगैरे म्हणतो आहोत. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणते की तुम्ही आता याही वेळेत अर्थात तुम्ही स्वतःला फिट कसं ठेवलं हे सांगितलं, आपण त्यातल्या 2 टिप्स पण दिल्या, पण तरी सुद्धा आता आपल्याला सगळ्या मैत्रिणींना एक मेसेज द्यायचा असेल की स्वतःला फिट अँड फाईन हेल्दी ठेवायचं असेल तर तुम्ही काय सांगताय? स्त्रियांच्या बाबतीत तर मी सांगते की तुम्ही फिट तर तुमचं घर फिट. बरोबर. स्त्री एक दिवस जरी झोपून राहिली तर घराचं गणित सगळं मोडकळी लागतं. त्यामुळे स्त्रियांना निसर्गाने ज्या काही शक्ती दिल्या
त्या तर आपल्याला करायच्या असतात पुढपर्यंत, शेवटपर्यंत. पण त्यासाठी तुम्ही स्वतःला फिटनेस ठेवला पाहिजे. थोडंसं मुलं थोडी मोठी झाली किंवा मुलं लहान असताना, मी तर म्हणते मुलं लहान असताना मुलांना घेऊन जाऊन तुम्ही व्यायाम करा. त्यांनाही सवय होईल, तुमचाही व्यायाम होईल. त्यामुळे व्यायाम हा तुमच्या 24 तासातल्या दैनंदिन जीवनातला एक अविभाज्य घटक बनला पाहिजे. तुम्ही कुठलाही व्यायाम करा, तुम्ही योगा करा, झुंबा करा, साधं वॉक करा, फिरायला जा किंवा पळायला जा, जिम करा, काहीही करा. एक 4 जणी मिळून एखादा क्लास लावा. पण आठवड्यातनं 5 दिवस कमीत कमी 45 मिनिटं पर दिवसाला हा व्यायाम करायलाच पाहिजे सगळ्यांना. त्यामुळे तुम्ही बरेचसे रोग दूर ठेवू शकता. आणि ज्यांच्या घरामध्ये एक्स्पेशली डायबिटीस किंवा याची हिस्ट्री असेल, कॅन्सरची हिस्ट्री असेल, त्यांनी तर व्यायाम करायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, मुलांना लहानपणापासून खूप फॅटी फूड देणं, एक फन म्हणून मॉलला घेऊन जाणं, बाहेर खायला घेऊन जाणं, ही सवय लहानपणापासूनच टाळावी. त्यांना त्या सगळ्या शक्यतो गोष्टी स्त्रीनी घरी करून द्याव्या किंवा त्यांना काहीतरी एक इन्सेंटिव्ह ठेवावं की बघ तू परीक्षेत जर चांगले मार्क मिळवलेस, अर्थात मार्कांच्या मागे फार लागू नये लहानपणापासून, पण एक छोटं टार्गेट द्यावं. हा, तुला बाबा 70% पडले, पुढच्या 75 पडले ना, मी तुला घेऊन जाईल. असं काहीतरी छोटंसं इन्सेंटिव्ह ठेवलं की तू ह्या स्पोर्ट्समध्ये काहीतरी शाळेत नंबर आणून दाखव किंवा तू रोज हे केलंस तर मी तुला, असं जर काही केलं ना तर दोन्ही गोष्टी तुम्हाला साकारता येतील. हेल्थ पण आणि तुमचा हॅपीनेस पण घरात. येस, दोन्ही गोष्टी. मला एक मॅडम विचारायचं आहे की आता तुम्ही इतक्या बाळांना जन्म दिलेला आहे, आपण नेहमी म्हणतो की मुलगी ही धनाची पेटी वगैरे म्हणतात. आता सध्या काय प्रमाण आहे? तरी सुद्धा मुलगा हवा हा हट्ट असतोच. मग सध्याचं काय म्हणता तुम्ही, सध्याचं चित्र काय, आणि ह्या बेसिसवर नवरात्रीच्या निमित्तानं आपण सगळ्यांना काय मेसेज? नक्की मी सांगते. ह्या बाबतीत मी तुम्हाला सांगते की मुलगा मुलगी म्हणजे मुलगाच हवा हा अट्टहास जरी थोडा कमी झाला असला तरी मला इथं बोलताना इतक्या वेदना होतात की हा अट्टहास अजूनही चालू आहे. म्हणजे मी तुम्हाला अगदी, आता तुम्ही हा विषय केला, कालचीच घटना सांगते. माझ्याकडे एक पेशंट डिलिव्हर झालेली आहे, नो नेम्स. तिला दुसरी मुलगी झाली. तिची डिलिव्हरी होईपर्यंत ती प्रायव्हेट रूममध्ये होती आणि चांगल्या घरातली आहे. पण डिलिव्हरी झाल्यावर मुलगी झाली म्हणून तिला वॉर्डमध्ये आणून ठेवलं. ही कालची घटना आहे माहिती. म्हणजे किती हा विरोधाभास आहे. पण मग या बेसिसवर तुम्ही सगळ्यांना एक अवेअरनेसच्या दृष्टीनं किंवा आणखीन काहीतरी नवीन चांगलं करण्याच्या दृष्टीनं काय सांगाल की मुलगी कशी छान, हे आपण आज सांगूया, नवदुर्गा म्हणतो आहोत आपण. मी तर सांगू का, मुलगी हे खरोखर एक ब्लेसिंग आहे घरात. प्रत्येक घरात एक मुलगी पाहिजे. घराला घर पण येणार आहे, आईला विचारणारी, वडिलांना विचारणारी ही मुलगीच असते. आणि खरंच सांगते, म्हणजे मी काल त्या पेशंटलाही जाऊन सांगितलं आणि मी व्यवस्थित म्हणजे त्यांच्याशी छान संवाद साधते. मी तिला काल म्हणलं, तू इतकी मायूस होऊ नको, मी पण दुसरी मुलगी आहे आई, माझ्या आईची. आणि तिचं, माझी आई इतकी खुश होती शेवटपर्यंत की तिला कधी रिग्रेट कशाचं, शी वॉज जॅम थ्रिल्ड किंवा इतकी सॅटिस्फाईड होती की मला 3 मुली आहेत अँड दे आर डुईंग सो वेल. वा. तुम्हाला एक छोटा किस्सा, म्हणजे जर टाइम परमिट असेल तर मी सांगते की माझा जन्म 1967 सालचा आहे. माझ्या मोठ्या बहिणीचा 65 आणि धाकटी बहीण 1967, 70 सालची. माझे आई वडील एवढे पुढारलेले होते. आमच्या घरी सरोजिनी देवी नायडूंचं उद्घोष असेल. अरे वा. त्यामुळे एवढा पुढारलेलं मत होतं, नुसतं बोलण्यात नाही. माझ्या आईला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं, पहिली मुलगी झाली तर मी तुला सोन्याचा दागिना देईन, आणि त्यांनी ते खरं केलं. बर. माझ्या वेळेला डिलिव्हरी होण्याच्या आधी माझ्या वडिलांनी सांगितलं की तुला दुसरी मुलगी झाली तर पहिल्या दागिन्यापेक्षा तुला मी मोठा दागिना दिला, आणि ते वडिलांनी पाळलं. क्या बात आहे. म्हणजे जेव्हा माझी आई 3ऱ्यांदा प्रेग्नंट होती तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं की जर तुला 3री मुलगी झाली तर मी तुला दोन्हीपेक्षा जास्त सोन्याचा दागिना देईन. आणि तो वडिलांनी सगळा, तेव्हा अशी काही आर्थिक परिस्थिती फार नसायची, पण प्रॉव्हिडंट फंड मध्ये साठलेले सगळे पैसे काढले आणि आईला मोठा दागिना दिला.
म्हणजे मुली इतक्या वेलकम होत्या आमच्या काळात, त्या म्हणजे 65-67च्या काळामध्ये सुद्धा. त्यामुळे मला मी हे उदाहरण, माझी आई जेव्हा इथं पण होती तेव्हा मी प्रत्येकीला हे देते उदाहरण, अगं असं तुम्हाला पाहिजे. आणि ह्या तर इतक्या 21व्या शतकातल्या बायका आहेत, यांना तर केवढ्या फॅसिलिटी, म्हणजे यांच्या मुली तर आणि काय काय करू शकतात. बरोबर आहे. त्यामुळे हा खरं आणि सांगू का, मला असं वाटतं थोडीशी ना बाईची शत्रू असते. म्हणजे जेव्हा मला बाहेर जाऊन सांगते ना मी की मुलगी झाली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन मला बघवत नाही काय केलं. बायकांचं रडतात, ठीक आहे म्हणतात, विचारायलाही येत नाही. आणि हे प्रमाण थोडं कमी झालं पण अजून आहे. त्यामुळे स्त्रियांनी खूप ह्या गोष्टी मनातनं काढून टाकल्या पाहिजेत. आपण आज कुठं आहोत, आपल्याला एवढ्या फॅसिलिटीज आहेत. मुलगा मुलगी हा फरक डोक्यातनं पूर्ण काढला पाहिजे. नक्की. आणि हे उदाहरण देणाऱ्या स्वतः ज्या आहेत त्या दुसरी मुलगी आहे त्यांच्या आई बाबांच्या, त्यामुळे ते स्वतःच्या अनुभवातून सांगतात आणि त्यांनी किती छान प्रूव्ह केलेलं आहे. सो सगळ्या मैत्रिणींनी डोक्यात हे सगळे विचार काढून टाकायला पाहिजे की मुलगाच हवा. मग आपल्या घरामध्ये कुणालाही मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे हा विषयच नाही, मुलगी ग्रेट आहे. दॅट्स इट. ओके, आता सगळ्यात शेवटचा माझा प्रश्न आहे, इथून पुढचे तुमचे प्लॅन्स काय आहेत? इथून पुढचे माझे प्लॅन्स फक्त स्त्रियांना जास्त अवेअर करण्याचे अबाउट देअर हेल्थ, देअर सायकोलॉजी. म्हणजे की आपण एक कमी आहोत किंवा आपण दुय्यम आहोत, ही जी त्यांची सायकोलॉजी असते ना बऱ्याचशा पेशंटची. म्हणजे मी एखाद्या पेशंटला सांगितलं की बाबा तुला हे करणं गरजेचं आहे, तर ती पटकन हो म्हणत नाही. म्हणजे हे ठीक आहे की शी शुड आस्क, तिने घरी जाऊन बोललं पाहिजे वगैरे, पण ती असं म्हणत नाही हा ठीक आहे हे गरजेचं आहे, मी नक्की करून घेईन, फक्त घरच्यांशी बोलते असं नाही. तिचं पहिलं वाक्य असं, थांबा मी घरच्यांशी बोलते, त्यांनी परवानगी दिली तर, ते हो म्हटले तर. ही डिपेंडन्सी, मानसिक डिपेंडन्सी ना, त्यातून त्यांना बाहेर काढायचा माझा खूप प्रयत्न आहे. आणि बाकी सोशल सर्व्हिस म्हटलं तर सोशल सर्व्हिस मला असं वाटतं की परमेश्वर कृपेने मला इथेच एवढा स्कोप दिलाय सोशल सर्व्हिस करायला की जी येईल तिला माझा उपयोग झाला पाहिजे. आणि ह्या दृष्टीनेच माझा संपूर्ण प्रयत्न आहे. नॉट ओन्ली फक्त डॉक्टर की तू पेशंट आली आणि मी 4 औषधं लिहून दिली आणि ती बरी झाली, नाही. तिची मानसिक, तिचं सोशल प्रॉब्लेम घरातले, आम्ही सोशल प्रॉब्लेमच्या ह्याच्यावर खूप भर देतो. म्हणजे आमची टीमच आहे की तिला घरात काय त्रास आहे, ती का डिसिजन घेऊ शकत नाही. तिला आता आज माझे पेशंट एक होती, तिला प्रेग्नन्सी आहे कळल्यानंतर ती ढाळ मोकळून रडली. मग मी तिला नंतर म्हणजे का विचारलं तर ती म्हणली मला घरात मग इतकं टेन्शन होतं सासू सासऱ्यांचं मूल होण्यासाठी की त्यांनी सांगितलं होतं की दिवाळीपर्यंत नाही झालं तर तुझं दुसरं लग्न. अरे बापरे. म्हणजे हे छोटे छोटे प्रॉब्लेम इतके आहेत की बऱ्याच वेळेला मी त्यांच्या घरातल्याला बोलवून त्यांचं काउन्सिलिंग करते की तिला नक्की मूल होईल, तुम्ही थोडा पेशन्स ठेवा. आणि मग ती निगेटिव्हिटी घरात सारखी क्रिएट झाली ना की ते खरंच मूल होणं पण डिले होऊन जातं. ते हे जे सोशल प्रॉब्लेम आहेत ना त्याच्या मुळाशी मला काम करायचं, हे माझं फ्युचर आहे. येस, आणि खूप छान आहे, गरजेचं आहे. आणि तुमची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे, तुमचं पॅशन एवढं जबरदस्त आहे, म्हणून तर एवढा सगळा प्रवास तुम्ही सक्सेसफुली केलेला आहात. खूप छान वाटलं म्हणजे हा तुमच्याशी गप्पा गोष्टी करून. नुसतं जसं तुमच्या हॉस्पिटलबद्दल माहिती न घेता तुम्ही एक आपण म्हणतो ना जिथं जागतं एक आदर्श उदाहरण तसं आपल्याला मिळालेलं आहे. कारण त्या स्वतः हेल्थ कशी ठेवायची, हॅपीनेस कसा सांभाळायचा, सोशल सर्व्हिस पण करायची आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर समाजातल्या ज्या काही आपल्याला खटकणाऱ्या गोष्टी आहेत त्या पण दूर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करायचा. या सगळ्या गोष्टी त्या स्वतः करतायत. फॉरेन कंट्रीजमध्ये पण जाऊन आलेल्या आहेत. पण मूळ त्यांचं जे आहे ना संस्कारांचं मूळ जे आपण म्हणतो, त्यांच्या आई वडिलांनी त्यांना जे बाळकडू दिलेलं आहे ते पण त्या विसरलेलं नाही. त्यांच्या बोलण्यातून तो आदर अजूनही जाणवतो. सो मला असं वाटतं की ज्या मैत्रिणी आजकाल ज्या आहेत आणि ज्यांना पुढे जाऊन असं डॉक्टर व्हायचं आहे, एक आदर्श डॉक्टर, ते कसं व्हायला हवं हे आपण नक्कीच डॉक्टरांच्याकडून शिकू शकतो. सो खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा गोष्टी करून. तुमचा हा सगळा प्रवास ऐकून आम्हाला पण इन्स्पिरेशन मिळालं. थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू. नमस्ते. दैनिक पुढारी कस्तुरी क्लबचे वर्कशॉप, लाईव्ह कार्यक्रमांचे व्हिडिओज पाहण्यासाठी @पुढारी कस्तुरी या फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा. तसंच पुढारीच्या सर्व इव्हेंट्सचे व्हिडिओज पाहण्यासाठी पुढारी इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.